महाराष्ट्रातील नागरिकांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। तुमच्याकडे फक्त आधार कार्ड असेल तर तुम्हाला भेटणार 10,000 रुपये। तब्बल तुम्हाला 10,000 रुपये तुमच्या अकाउंटवरती जमा होणार आहे। ज्या नागरिकाकडे आधार कार्ड आहे त्या सर्व नागरिकाची आता लॉटरी लागली। आताच तुम्ही मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं ऐकलेलं आहे। ज्या नागरिकाकडे आधार कार्ड हे महत्त्वाचं कागदपत्र काढलेलं आहे त्यांना तुम्हाला तब्बल 10,000 रुपये या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्याचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे। मुख्यमंत्र्यांनी साहेबांनी सर्वात मोठी घोषणा या ठिकाणी केलेली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका समोर आल्याने सरकारच्या माध्यमातून एक वेळी 206 निर्णय या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतलेले आहेत। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे तो म्हणजे ज्या नागरिकांचे वय 18 वर्ष पूर्ण झालेलं आहे त्यांच्याकडे आधार कार्ड काढलेलं आहे त्यांना आता सरकारच्या माध्यमातून तब्बल 10,000 रुपये या ठिकाणी एका नवीन योजनेच्या माध्यमातून देण्याचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे। तुमच्या घरामध्ये महिला असू दे पुरुष असू दे त्यांच्याकडे आधार कार्ड असेल तर त्यांना हा लाभ या ठिकाणी आता मिळणार आहे। परंतु यामध्ये महत्त्वाची काही अटी देखील सरकारने घातलेल्या आहेत। ती म्हणजे 2025च्या नवीन वर्षामध्ये जर तुम्ही आधार कार्ड नवीन काढलेला असाल तर त्यांना हा लाभ या ठिकाणी मिळणार नाही। 2025च्या ज्या आधी नागरिकांनी आधार कार्ड काढलेलं आहे महत्त्वाचं कागदपत्र काढलेलं आहे तुम्ही या ठिकाणी 2020ला आधार कार्ड काढलेला असू द्या 2015ला काढलेला असू द्या फक्त एकच अट लावलेली आहे ती म्हणजे 2025च्या आधी तुमचं आधार कार्ड काढलेलं असलेलं पाहिजे तर तुम्हाला हे 10,000 रुपये तुमच्या अकाउंटवरती लवकरच तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत। मग आता तुम्हाला विचार पडला असेल की आता कधी पैसे तुमच्या खात्यावरती जमा होणार लागणार, किती प्रोसेस आहे, कोणकोणती कागदपत्र लागणार याची संपूर्ण डिटेल 2 मिनिटाच्या आत मी तुम्हाला समजावून सांगणार आहे। त्यामुळं तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या खात्यावरती 10,000 रुपये कसे जमा होणार आहेत याची संपूर्ण डिटेल 2 मिनिटाच्या आत मी तुम्हाला समजावून सांगणार आहे। व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा तुम्ही प्रयत्न करा, कारण की एकही डॉक्युमेंट तुमचं मिस झालं तर तुम्हाला पैसे यायला अडथळा निर्माण होऊ शकतो। त्यामुळे व्हिडिओ पुढे न पळवता शेवटपर्यंत पाहण्याचा तुम्ही प्रयत्न करा। आता तुम्ही स्वतः लाडके बहीण योजनेचा लाभ घेत असाल म्हणजे तुमच्या घरामध्ये महिला असेल तर तुम्हाला सुद्धा आधार कार्डवरती हे 10,000 रुपये दिले जाणार आहेत। तर तुम्ही शेतकरी असाल, नमो शेतकरी योजना असेल, PM किसान योजना असेल याचा देखील तुम्ही लाभ घेत असाल तसंच तुम्हाला आधार कार्डवरती 10,000 रुपये देखील दिले जाणार आहेत। आता बघा या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घरातील या व्यक्ती 60 वर्ष पूर्ण केलेली असतील, ज्यांचे ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांना सुद्धा या ठिकाणी आधार कार्डवरती 10,000 रुपये दिले जाणार आहेत। तुमच्या घरामध्ये एक व्यक्ती असू द्या, 2 व्यक्ती असू द्या, 10 व्यक्ती असू द्या, सर्वांना हा 10,000 रुपये लाभ देण्याच्या आधार कार्डवरती लाभ या ठिकाणी दिला जाणार आहे। तुमचं वय वर्ष 18 वर्ष पूर्ण पाहिजे। आता आधार कार्ड 2025 वर्ष म्हणजे चालू वर्ष 2025 आहे त्याच्या आधी या ठिकाणी तुम्ही काढलेलं पाहिजे असं सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी नवीन अट देखील लावण्यात आली आहे। ज्या नागरिकाकडे आधार कार्ड आहे त्यांची खरीच या अर्थाने लॉटरी लागलेली आहे। स्थानिक स्वराज्याच्या संस्थेच्या निवडणुका समोर आल्याने ज्या नागरिकांनी मतदान करावं यासाठी सरकारने वेगवेगळे तब्बल तुम्हाला 206 निर्णय या ठिकाणी आता घेतलेले आहेत। आता निवडणूक तोंडात वर आल्याच्या लक्षात घेऊन सरकारच्या माध्यमातून आधार कार्ड असणाऱ्या प्रत्येक नागरिकांना 10,000 रुपये या ठिकाणी बँकेत देण्याचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे। आता आत्ताच तुम्ही मुख्यमंत्री साहेबांनी देखील पाहिलं असेल, तुम्ही सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून देखील पाहिलं असेल। त्यामुळं आधार कार्ड असणाऱ्या सर्व नागरिकांसाठी ही सगळ्यात मोठी आत्तापर्यंतची आनंदाची बातमी म्हणावी लागेल, कारण काय की हे ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी म्हणावं लागेल। जर तुमच्या घरामध्ये कोणाची तर त्या ठिकाणी आधार कार्ड काढलेलं असेल सरकारच्या माध्यमातून मोठी भेट तुम्हाला तब्बल 10,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। आता राज्य सरकारच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका समोर आल्याचं तुम्ही पाहिले देखील असेल। या ठिकाणी आधार कार्ड महत्त्वाचं कागदावरती तुम्हाला तब्बल 10,000 रुपये देण्याचा निर्णय आता महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी घेण्यात आला आहे। आता बघा 1 डिसेंबरपासून सर्व नागरिकांना याचा लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी जमा केला जाणार आहे। जर तुम्ही आत्ताच पटकनी अर्ज केला म्हणजे तुमच्या बँकेच्या खात्यावरती हा लाभ देण्याचा निर्णय या ठिकाणी तातडीने अर्ज करणं महत्त्वाचं लागणार आहे। आता तुमचा खाते क्रमांक असेल, तुमचे कागदपत्र असतील सबमिट पटकन तुम्हाला करून द्यायचे आहेत, कारण मोजकेच अर्ज तुम्हाला आता शिल्लक राहिले आहेत। आता अर्ज भरण्यासाठी तुम्हाला 0 रुपये तुम्हाला खर्च लागणार आहे। फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा। आता पुढे तुम्हाला अर्जसुद्धा या ठिकाणी कसा भरावा लागणार आहे ते सुद्धा सांगणार आहे। सर्वांनी या ठिकाणी पैसे मिळणार आहेत, त्या कशा स्वरूपामध्ये कोणत्या योजनेद्वारे हा लाभ मिळणार आहे नक्की या ठिकाणी बघा। सरकारने स्थानिक स्वराज्य माध्यमाच्या संस्थेच्या निवडणुका समोर असल्याने
आधार कार्ड महत्त्वाच्या कागदपत्रावरती 10,000 रुपये या ठिकाणी निर्णय करण्यात आलेला आहे. आता तुम्हाला अर्ज कसा भरायचा ते देखील तुम्हाला समजावून सांगणार आहे. या कागदपत्रावरती तुम्ही अर्ज भरल्यानंतर तब्बल तुम्हाला 10,000 रुपये दिले जाणार आहेत. आता जसं तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे शेतकऱ्यांना पैसे मिळतात, PM किसान योजनेचे पैसे मिळतात, लाडक्या बहिणीचे 1500 रुपये मिळतात, ज्येष्ठांना अनेक देखील सुविधा मिळतात, पीक विमा मिळतो, तशा प्रकारे आधार कार्डवरती तुमच्याजवळ आधार कार्ड असेल, तुम्हाला सुद्धा 10,000 रुपये पाहिजे असतील तर तुम्हाला सरकारच्या माध्यमातून कोणत्या नवीन योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला लाभ मिळणार आहे, हा लाभ नेमका कसा घ्यायचा आहे, यासाठी कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत, कोणकोणत्या अटी आणि शर्तीनुसार सरकारच्या माध्यमातून तुमच्या बँकेच्या खात्यावरती हे पैसे दिले जाणार आहेत, कोणते पैसे ठेवले आहेत, तुम्ही नक्की आता लक्षपूर्वक बघायचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्तापर्यंत आधार कार्डवरती सरकारच्या माध्यमातून कधीच लाभ या ठिकाणी मिळालेला नव्हता. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता सरकारने ओळखले, आपल्याला जर मतदान पाहिजे असेल तर गोरगरीब नागरिकांना या ठिकाणी काहीतरी आपण दिलं पाहिजे. त्यामुळं आता 10,000 रुपयेचा लाभ सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता देण्यात आलेला आहे. त्यामुळं तातडीने अर्ज भरून घेणे देखील अत्यंत अर्जंट आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला कुठे अर्ज करायचा आहे, त्या ठिकाणी कोणत्या पद्धतीचा अर्ज घ्यायचा आहे, याची संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे. अर्ज भरण्यासाठी तुम्हाला 0 रुपये खर्च येणार आहे. अगदी 1 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला मोबाईलवरच घरी बसून अर्ज भरायचा आहे. आता अर्ज कसा भरायचा या व्हिडिओच्या माध्यमातून मी पुढे सांगणारच आहे. राज्यातील तब्बल 1,40,00,000 लाभार्थ्यांना हा लाभ भेटणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे पण आधार कार्ड कागदपत्र असेल, हा लाभ नक्की या ठिकाणी तुम्हाला कसा मिळवायचा आहे, तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यासाठी आता 10,000 रुपये मिळवण्यासाठी यासाठी कोणता अर्ज भरणं महत्त्वाचं आहे. तो अर्ज वेगवेगळ्या पद्धतीचा असणार आहे. कोणत्या योजनेअंतर्गत तुम्हाला हा लाभ देण्याचा निर्णय झाला आहे, या ठिकाणी तुम्ही नक्की पाहू शकता. सरकारने सांगितले की गोरगरीब जनता या ठिकाणी कायम आम्हाला मतदान करते आणि आम्हाला या ठिकाणी लाभ देत, आम्ही त्यांना लाभ दिलेला नाही आतापर्यंत, आणि 18 वर्ष पूर्ण झाले तुम्ही सुद्धा या ठिकाणी सरकारला मतदान करता. त्यामुळं आजपर्यंत या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आधार कार्डवरती कधीच सरकारने लाभ दिलेला नव्हता. त्यामुळं आता या आधार कार्डवरती लाभ देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. आता बघा, तुम्ही बघू देखील शकता, जर तुम्ही शेतकरी असाल, शेतकऱ्यांना PM किसान योजनेचे सरकार 20,000 रुपये या ठिकाणी देत असतं, लाडक्या बहिणीचे पैसे देत असतं तुम्हाला 1500 रुपये, नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये देत असतं. सरकारने कर्जमाफीची तारीख जाहीर केली आहे, तर अशा पद्धतीचे लाभ तुम्हाला या ठिकाणी सरकार मोफत तुम्हाला देत असतं. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आधार कार्डवरती तुम्हाला पैसे 10,000 रुपये कसे भेटणार आहेत, 2 मिनिटाच्या आत मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा हा जो लाभ आहे तो 12 राष्ट्रीयकृत बँकेमध्ये देण्याचा निर्णय सरकारने या ठिकाणी घेण्यात आला आहे. आता हा लाभ कोणत्या 12 बँकेमध्ये मिळणार आहे, खाजगी बँकेमध्ये या ठिकाणी लाभ दिला जाणार नाही, अशी माहिती देखील आता सरकारच्या माध्यमातून सांगली जाते. तुमच्या बँकेच्या खात्यावरती DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हा लाभ तुम्हाला दिला जाणार आहे. आता जशा प्रकारे लाडक्या बहिणींना 1500 रुपये जमा झाल्याचा SMS येतो, तसंच त्या शेतकऱ्याने PM किसान योजनेचे 2,000 रुपयाचा SMS येतो. तशाच प्रकारे तुम्हाला 10,000 रुपये जमा झालेला SMS देखील या ठिकाणी येणार आहे. आता यासाठी तुम्हाला राष्ट्रीयकृत बँकेमध्ये तुमचं खातं पाहिजे. मग राष्ट्रीयकृत बँका नेमक्या कोणत्या आहेत, तुम्ही या ठिकाणी नक्की बघायचं आहे. आता बघा, सरकारच्या माध्यमातून असं देखील सांगण्यात आलं आहे, जो लाभ आहे तो केंद्र सरकारच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून वितरित केला जाणार आहे. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून 12 राष्ट्रीयकृत बँकेची यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे. त्या 12 बँकात आपण लगेच पाहूया. त्यानंतर लगेच आपण अगदी काही सेकंदामध्ये योजनेसाठी कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत, या योजनेसाठी तुम्हाला अर्ज कुठे जाऊन भरायचा आहे, अटी आणि पात्रता सरकारने याच्यामध्ये काय लागू केले आहेत, आता लगेच आपण, परंतु त्याआधी 12 बँकेत तुमचं खातं असणं अतिशय गरजेचं आहे. तुम्हाला लाभ सरकारच्या माध्यमातून दिला जाणार आहे. 12 बँकेचे नावे सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी जाहीर करण्यात आले आहेत, ते तुम्हाला लगेच या ठिकाणी सांगणार आहे. परंतु तुम्ही हे विसरू नका की तुम्हाला या ठिकाणी लाभ बँकेच्या खात्यावरती कशा स्वरूपामध्ये मिळणार आहे, हे तुम्हाला सांगतो. बघा, पहिली बँक कोणती सांगण्यात आली, तुम्ही आता कान देऊन ऐकायचं आहे. या बँकेमध्ये तुमचं खातं असेल, तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे, अन्यथा तुम्हाला याचा, त्यामुळे 12 बँकेची यादी बघा. या ठिकाणी पहिली बँक सांगण्यात आली ती म्हणजे बँक ऑफ बडोदा. बँक ऑफ बडोदामध्ये ज्या शेतकऱ्यांनी, ज्या लाडक्या बहिणींनी, ज्येष्ठ नागरिकांनी त्यांचं 18 वर्ष पूर्ण झाले, त्यांनी खातं उघडलं असेल, बँक ऑफ बडोदामध्ये त्यांचा लाभ मिळणार आहे. त्यानंतर 2 नंबरची बँक आहे तो म्हणजे बँक ऑफ इंडिया. बँक ऑफ इंडियामध्ये जर तुमचं खातं उघडलं असेल, तुम्हाला सुद्धा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हे पैसे जमा केले जाणार आहेत. त्यानंतरची 3 नंबरची बँक आहे ते म्हणजे HDFC बँक. त्यानंतरची पुढची बँक आहे ICICI बँक. त्यानंतरची पुढची बँक आहे 5 नंबरची कोटक महिंद्रा बँक. तुमची बँक यामध्ये असेल तरच तुम्ही, तुमच्या आधार कार्ड असेल, तुम्हाला सुद्धा याचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे इथून पुढे लक्षपूर्वक बघा, कारण व्हिडिओच्या शेवटी अर्ज कसा भरायचा आणि नेमकं कोणाकोणाला लाभ मिळणार आहे हे तुम्हाला लगेच पाहायला मिळणार आहे.
आता आपण पाहत आहोत बँका आणि तुमची बँक यामध्ये आहे का. नक्की तुमची बँक शेतकरी मित्रांनो, नागरिकांनो याकडे लक्ष द्या. तुम्हाला सुद्धा आता पुढची बँक सांगण्यात आली, ती म्हणजे भूविकास बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा सहकारी बँक, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाच्या बँका महाराष्ट्र बँक लाभ मिळणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया ज्याला SBI म्हणतो त्यामध्ये तर सुद्धा तुम्हाला लाभ भेटणार आहे. पोस्ट ऑफिस बँक, पोस्ट ऑफिसमध्ये सुद्धा तुम्हाला लाभ मिळणार आहे. त्यानंतरची पुढची बँक बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडियामध्ये सुद्धा हा लाभ सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी दिला जाणार आहे. बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा लाभ घेण्यासाठी सरकारच्या माध्यमातून अटी आणि पात्रता तुम्हाला लावण्यात आल्या आहेत. त्यामुळं आधार कार्ड असेल या पात्रते तुम्ही बसला जाणार आहे, तरच तुम्हाला सरकारच्या माध्यमातून याचा लाभ तुम्हाला दिला जाणार आहे. यासाठी तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत, सरकारने यासाठी तुम्हाला जमा करायला सांगितले आहेत. अटी आणि शर्ती काय आहेत या आता आपण लगेच पाहून घेऊया. 2 ते 3 महत्त्वाच्या अटी लावण्यात आल्या आहेत. आता तुमचं आधार कार्ड 2025च्या अधिक काढलं पाहिजे. 2024ला, 2020ला, 2015ला, 2025च्या पाठीमागे तुम्ही कधी पण या ठिकाणी आधार कार्ड काढला असेल तर या ठिकाणी तुम्हाला यासाठी लाभ बँकेच्या खात्यावरती जमा करण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही सुद्धा बातमी पाहिली असेल. त्यानंतर दुसरी अट सरकारच्या माध्यमातून लावण्यात आले, ते म्हणजे तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असलं पाहिजे. बघा पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तरच तुम्हाला या ठिकाणी लाभ मिळणार आहे. सरकारनं सांगितले गोरगरीब जनतेसाठी ही योजना आहे. पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तरच तुम्हाला या ठिकाणी लाभ मिळणार आहे. त्यानंतर उत्पन्नाची मर्यादा सरकारच्या माध्यमातून लावण्यात आले. तुमचं उत्पन्न किती आहे वार्षिक उत्पन्न स्टेटमेंटद्वारे सरकारच्या माध्यमातून चेक केलं जाणार आहे. तर तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आतपर्यंत असलं पाहिजे. सरकारच्या माध्यमातून याचा लाभ आता पहिल्या टप्प्यामध्ये मिळला जाणार आहे. आता ही झाली पहिली कागदपत्र. आता कागदपत्र महत्त्वाचे आहेत कारण 5 कागदपत्र सांगितले आहेत. या 5 पैकी एक जरी तुम्ही कागदपत्र विसरला तर तुमचा लाभ या ठिकाणी मिळणार नाही. त्यामुळे सर्वांनी काळजीपूर्वक बघा. तुम्हाला व्यवस्थित कागदपत्र नावे सांगतो, त्यानंतर तुम्हाला अर्ज पुढे लगेच सांगणार आहे. आता या ठिकाणी तुम्हाला कागदपत्र सांगणार आहे. बघा कागदपत्र या ठिकाणी सांगण्यास सुरुवात करत आहे. सर्वांनी आता लक्षपूर्वक बघा. आता बघा हा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला पहिलं कागदपत्र तुम्हाला हे पासपोर्ट साईजचे 2 फोटो व्यवस्थित तुम्हाला सांगणार आहे. पासपोर्ट साईजचे तुम्हाला फोटो लागणार आहेत. तुमच्याजवळ पासपोर्ट साईजचे 2 फोटो नसतील तर तुम्हाला पटकन काढून घ्यायचं आहे. पासपोर्ट साईजचे फोटो तुम्हाला या ठिकाणी लागणार आहेत. त्यानंतर आधार कार्डचं झेरॉक्स. दुसरं कागदपत्र नंतर सांगतोय, कागदपत्र तुम्ही ध्यान देऊन ऐकायचं आहे. दुसरं कागदपत्र महत्त्वाचं लागणार आहे ते म्हणजे सर्वांनी लक्ष ठेवा, तुम्हाला आधार कार्डचं झेरॉक्स, परंतु तुमचं आधार कार्ड जुनं पाहिजे, ते अपडेट केलेलं पाहिजे, त्यावरती तुमचा मोबाईल नंबर लिंक केलेलं पाहिजे. आता तुम्ही कान देऊन ऐकायचा. 2020च्या जर तुम्ही आधार कार्ड काढलेलं असेल तर तुमचं नाव पूर्ण अक्षरामध्ये असणं ते देखील गरजेचं आहे. त्यामुळं पूर्ण अक्षरात पहिलं तुमचं नाव, तुमच्यानंतर वडिलांचं नाव, त्यानंतर तुमचं संपूर्ण नाव तुम्हाला व्यवस्थित या ठिकाणी केलेलं पाहिजे. त्यानंतर जन्मतारीख पूर्ण अक्षरात तुमची आहे का हे देखील महत्त्वाची कामे आहेत. ही झालं आधार कार्डचं. आता 3 नंबरचं महत्त्वाचं कागदपत्र आता सांगण्यात आलं आहे, ते म्हणजे 3 नंबरचं कागदपत्र तुम्हाला लागणार आहे. हे जर तुम्ही कागदपत्र नसेल तर तुम्हाला सुद्धा याचा लाभ या ठिकाणी मिळणार नाही. त्यामुळे 3 नंबरचं कागदपत्र लक्षात ठेवा, ते म्हणजे तुमचं पॅन कार्डला लागणार आहे. कारण तुमचं उत्पन्नाची मर्यादा या ठिकाणी चेक करण्यात येणार आहे. पॅन कार्ड तुम्हाला या ठिकाणी पॅन कार्डचा एक झेरॉक्स तुम्हाला या ठिकाणी द्यावं लागणार आहे. अजून कोणकोणते कागदपत्र आहेत, त्यानंतर तुम्हाला अर्ज कोणत्या पद्धतीने करायचा आहे, कोणत्या नवीन योजनेद्वारे याचा लाभ मिळणार आहे. नक्की तुम्ही या ठिकाणी पुढचं कागदपत्र अत्यंत महत्त्वाचं आहे, ते म्हणजे 7/12 उतारा. तुमच्या नावावर जर जास्त जमीन असेल, तुमचे शेतकरी वर्गातील असाल, जास्त जमीन आहे का हे सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता चेक केलं जाणार आहे. त्यामुळं लक्षात ठेवा या ठिकाणी 7/12 उतारा देखील या ठिकाणी द्यावा लागणार आहे. मग आता त्यानंतर महत्त्वाचं तुमच्या बँकेचं पासबुक पहिल्या पानाचं झेरॉक्स लागणार आहे. ते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित आता बँकेचं वरचा डायरेक्ट अकाउंट नंबर आहे तो व्यवस्थित असला पाहिजे, कारण अकाउंट नंबरवर हे पैसे येणार आहेत. आता अकाउंट नंबर व्यवस्थित दिसला पाहिजे. त्यानंतर IFSC कोड आहे तो देखील व्यवस्थित दिसला पाहिजे. तुम्ही व्यवस्थित चेक करायचं आहे, त्याचं झेरॉक्स व्यवस्थित तुम्हाला काढून घ्यायचं आहे. आता बघा यामधील एक जरी कागदपत्र तुम्ही विसरला तर हा लाभ घेण्यासाठी तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे. आता ही योजना कोणत्या योजनेद्वारे हा लाभ सरकारच्या माध्यमातून देण्यात आला आहे. आता बघा सरकारच्या माध्यमातून काय सांगण्यात आलं आहे, जर तुम्ही 2023 पासून एक योजनेची घोषणा करण्यात आली होती पण तुमचं लक्ष नसल्यामुळं या ठिकाणी तुम्हाला याचा लाभ घेता आलेला नाही. केंद्र सरकार राज्य सरकारच्या माध्यमातून 2023च्या एप्रिलमध्ये ही योजना सुरू झाली होती. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त या योजनेचे उद्घाटन करण्यात आलं होतं. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सुद्धा या योजनेचा लाभ घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळते. मग आता या ठिकाणी कोणत्या नागरिकांना लाभ मिळणार आहे. आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं 18 वर्ष तुमचं पूर्ण वय असणार आहे. त्यानंतर अर्ज कसा भरायचा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
पैसे कशा पद्धतीने तत्काळ जमा केले जाणार आहेत, हे तत्काळ जमा होण्यासाठी तुम्हाला नेमकं काय करावं लागणार आहे सांगणार आहे. आता या योजनेचं नाव सांगतो, सर्वांनी कान देऊ नका. आता बघा, या योजनेचं या ठिकाणी नाव महिला सन्मान बचत प्रमाणपत्र या सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले. या ठिकाणी एखादी जर तुमच्या घरामध्ये महिला असेल, त्या महिलेजवळ ठिकाणी आधार कार्ड असेल तर तुम्हाला या ठिकाणी लाभ मिळणार आहे. आता एक जरी तुमच्या घरामध्ये महिला असेल तर त्यांना 18 वर्ष पूर्ण झालेलं असेल, त्यांच्याकडे आता आधार कार्ड ओळखीचं ओळखपत्र असेल, त्यांनासुद्धा या ठिकाणी लाभ मिळणार आहे. 2 वर्षाच्या कालावधीसाठी काही ठराविक रक्कम तुमच्या बँकेत ठेवायचे आणि महिला सन्मान बचत प्रमाणपत्र यामध्ये आता बँकेमध्ये असणार आहे. त्यामुळे तुम्हाला तुम्हाला पाहिलं तर 75% तुम्हाला पहिल्या ह्याच्यामध्ये पैसे मिळणार आहेत. आता व्याज दर पाहायला गेलं तर तुम्हाला गुंतवणूक थोडीफार आता करायची आहे आणि 18 वर्ष जर तुमचं पूर्ण झालं तर तुम्हाला आधार कार्ड काढलं असेल आणि या ठिकाणी 2.5 लाखाच्या आतमध्ये तुमचं उत्पन्न असेल, तुम्हालासुद्धा महिला सन्मान बचत प्रमाण योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून हा लाभ दिला जाणार आहे. बघा, सरकार सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बँकेमध्ये तुम्हाला या ठिकाणी खातं काढलं पाहिजे. यामध्ये महिला 75% आसपास तुम्हाला या ठिकाणी व्याज दर साल तुम्हाला शेकडा नसून त्रैमासिक पद्धतीने वाढवलं जाणार आहे. म्हणजे 3 महिन्यांनी तुम्हाला या ठिकाणी तुमचा लाभ वाढवला जाणार आहे. डायरेक्ट तुमच्या खात्यावरती 75% लाभ या ठिकाणी देण्याचा निर्णय झालेला आहे. यामध्ये बघा 3 महिन्यानंतर कसं वाढणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 25%, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये 50% आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये 75% असा लाभ टप्प्याटप्प्याने वाढवता येणार आहे. त्यामुळे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र याविषयी अधिक माहितीसाठी तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बँकेमध्ये नक्कीच चौकशी करू शकता. याचा लाभ तुम्ही घेऊ शकता. अशाच प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी जे आपलं संभाजी अर्जुन तुराई यूट्यूब चॅनल आहे, त्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.